मनापासून आभार मानतो। महाराष्ट्राला तर गेल्या 12 वर्षामध्ये भरभरून अशा पद्धतीनं माननीय मोदी साहेबांनी दिलाय। आपल्या सर्वांनाच कल्पना आहे, आपले जवळपास 100 धरणं पूर्ण करण्याकरता केंद्र सरकारने आपल्याला मदत केली। महाराष्ट्रामध्ये वाढवणसारखं बंदर असेल, महाराष्ट्रामध्ये हायवेज असतील, मेट्रो असेल, ट्रेनचं नेटवर्क असेल, नवी मुंबईचं एअरपोर्ट असेल, मेट्रो 3 असेल, असे अनेक प्रकल्प आपल्याला सांगता येतील की जे केवळ कागदावर दिसायचे पण प्रत्यक्षात उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनेही आमच्या या लाडक्या प्रधानमंत्री महोदयांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। शरद पवार असं म्हणाले की नेहरूंबाबत एक स्पर्धा केली जात आहे, पण नेहरूंच्या स्पर्धेत 12 वर्षात तुमचा असा काही क्षण आहे की जो खूप जिव्हाळ्याचा वाटलेला आहे? मला असं अनेक क्षण सांगता येतील, पण विशेषतः ज्या ज्यावेळी महाराष्ट्राकरता मोदीजींकडे मी गेलो त्यावेळी मोदीजींनी ज्या प्रकारे महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिलं, आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण 2015च्या दुष्काळामध्ये ज्यावेळी मोदीजींकडे गेलो, देशामध्ये केवळ महाराष्ट्राला बळीराजा योजना त्यांनी दिली, ज्यामुळे 100 धरणं विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातले आपण पूर्ण करू शकलो। मला असं वाटतं की इतका सेन्सिटिव्ह, संवेदनशील नेता हा आपल्याला खचितच बघायला मिळतो। शरद पवार म्हणाले की नेहरूंबाबत स्पर्धा लावली जात आहे, पण कशी काय होऊ शकते? नेहरूंनी इंग्रजांच्या अत्याचारातून मुक्त करण्याचं काम केलं, हे आपण विसरू शकत नाही। आणि कुठलीही स्पर्धा नाही, खरं म्हणजे केवळ हा रेकॉर्डचा भाग आहे की देशामध्ये इलेक्टेड निर्वाचित पंतप्रधानांमध्ये नेहरूजींचा एक रेकॉर्ड होता, ते 4398 दिवस होते। मोदीजी